महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जाणारा गणपती सर्वांनाच हवाहवासा वाटतो। गणपती ही देवता शांत मानली जाते। कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला गणपतीचे पूजन केले जाते। महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर गणरायाची प्रतिष्ठापना करून घरामध्ये गणपती बसवला जातो। मात्र साताऱ्यातील मल्हारपेठ येथे एक वेगळीच पिढ्यानपिढ्या परंपरा चालत आली आहे। ती म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा पुत्र गणपती या तिघांच्या एकत्रित मूर्त्या घरामध्ये बसवण्याची। नेमकी काय आहे ही परंपरा? का शंकर पार्वती गणपती या तिघांच्या प्रतिकृती असलेली मूर्ती घरामध्ये बसवण्यात येते याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत हिंदूराव तपासे यांच्याकडून। माझं नाव हिंदूराव गोपाळ तपासे, राहतो मी मल्ला 706 गुरुवार पेठ ढोरगल्लीमध्ये। पूर्वीपासून 100 वर्षापूर्वीपासून पिढ्यानपिढ्या आम्ही शंकर, गणपती आणि पार्वती अशी मूर्ती महादेव बसवली जाते पिढ्यानपिढ्या 100 वर्षापासून। मूळ आमचा गुरु होता बसवेश्वर लिंगायत, त्यांचा शिष्य होता कक्कय्या महाराज आमचे। ते ककेरीला कर्नाटकमध्ये त्यांचं हे आहे, त्यांचा पंथ आहे। तर त्यांच्यापासून आम्ही लिंगायत समाजाचं हे करतो पूजन। आणि पूर्वीपासून आम्ही लिंगायत समाज असल्यामुळं आम्ही ते पूजे महादेव हा बसवतो। आमच्या समाजामध्ये सर्व महादेव बसवतात। काय आम्ही लिंगायत समाज असल्यामुळे आमचे वीर कक्कय्या समाज मंडळ ढोर हे समाज असल्यामुळे ते महादेव बसवतात। अख्ख्या समाजामध्ये सर्वत्र आमचा समाज हा महादेवाचीच मूर्ती बसवतो। बाकी गणपतीच्या स्थापना केली जाते, आमच्या फक्त महादेवाची स्थापना केली जाते। आमच्या समाजामध्ये शंकर, गणपती आणि पार्वती ही मिळून महादेवाची मूर्ती बसवली जाते, स्थापना केली जाते। ते 9-10 दिवस त्याची पूजा अर्चा केली जाते, नियमानुसार विसर्जन केले जाते। आणि आमच्या वीर कक्कय्या समाज हा आपल्या समाजाचं नाव आहे। बुद्धिदाता, गणांचा अधिपती प्रथमेश यांसारख्या विविध रूपात गणपतीचे पूजन केले जाते। भगवान गणेशाची विघ्नहर्ता म्हणून देखील पूजा केली जाते। पण साताऱ्यातील मल्हारपेठ येथे 100 वर्षापूर्वीपासून त्यांनी पिढ्यानपिढ्या शंकर, गणपती आणि पार्वती या तिघांच्या एकत्रित मूर्ती म्हणजेच महादेवाची मूर्ती घरामध्ये बसवण्यात येते। ढोर लिंगायत समाजामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा अखंडरित्या अशीच सुरू आहे, अशी माहिती हिंदूराव तपासे यांनी दिली आहे। न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा।